शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपुल्या शब्दाने तू मला बर करतो, तू माझा देव मुक्तिदाता. आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आता आपण गाणी गाऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत, तेव्हा सर्वांनी गाण्यांमध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश, धन्यवाद प्रभेश. धन्यवाद प्रभेश. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. गीत क्रमांक 47 तारक तो सामर्थ्य तो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया होसाना. हालेलुया 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 हालेलुया. याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. सैतानी पाशातून आम्हाला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया होसाना. हालेलुया होसाना. हालेलुया 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 हालेलुया. चलाओ आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. चलाओ आता त्याकडे महिमा स्तुती वर्णू. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. स्वर्गीच्या देवाला असेच गीत गाऊ. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युग युग आहे. हालेलुया होसाना. हालेलुया होसाना. हालेलुया 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 हालेलुया
हालेलुया हालेलुया हालेलुया हालेलुया धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभु येशू. गीत क्रमांक 58 गाणं करा जयगाणं. गीत क्रमांक 58 गाणं करा जयगाणं. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. उधळा कुसुमे विजयाची गाणी गा आनंदाची. उधळा कुसुमे विजयाची गाणी गा आनंदाची. प्रभूचा महिमा दिगंतरा प्रभु प्रशंसा नित्य करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. ईश नामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे. येशू नामे त्याचे येणे धन्य धन्य त्याला म्हणणे. पुत्र असे दाविदाचा राजा तो इस्रायलचा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. येशू राजा प्रभु राजा मोती राजा ग्रीस राजा. येशू राजा प्रभु राजा मुक्ती राजा ग्रीस राजा. प्रभूचे गौरव गान करा प्रभूचा नित्य सन्मान करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. गान करा जय गान करा प्रभु राजाचा मान करा. प्रभु राजाचा मान करा प्रभु राजाचा मान करा. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभु येशू. गीत क्रमांक 38 प्रभु गाऊ तुझे गुणराया. गीत क्रमांक 38 प्रभु गाऊ तुझे गुणराया. प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा. धरतीचा तू निर्माता आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता जगताचा तुझी त्रात्रा. तुझ शोधू कुठे मी राया प्रभु तुझी प्रेमळ बापा. तुझ शोधू कुठे मी राया प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा. प्रभु गाऊ तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेमळ बापा. वाऱ्याची सुळसुळ विरली लाटांची खळखळ सरली. दुःखाने होते जग भरले त्यामधुनी तू जन्माला. उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेमळ बापा. उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी
तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाऊ तुझे गुण राया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु तुझी प्रेमळ बापा. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. गीत क्रमांक 150 हो लेंगे हम. गीत क्रमांक 150 हो लेंगे हम, हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. सत्य जीवन यीशु ही है, मार्ग सत्य जीवन यीशु ही है. जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए, जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए. अच्छा चरवाहा यीशु ही है, अच्छा चरवाहा यीशु ही है. जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति को पाए, जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति को पाए. जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है. जो उसे खाएगा वो तो कभी ना मरेगा, जो उसे खाएगा वो तो कभी ना मरेगा. हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. मार्ग सत्य जीवन यीशु ही है, मार्ग सत्य जीवन यीशु ही है. जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए, जो उस पर विश्वास करे अनंत जीवन पाए. अच्छा चरवाहा यीशु ही है, अच्छा चरवाहा यीशु ही है. जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति को पाए, जो उसे ग्रहण करे पाप से मुक्ति को पाए. जीवन की रोटी यीशु ही है, जीवन की रोटी यीशु ही है. जो उसे खाएगा वो तो कभी ना मरेगा, जो उसे खाएगा वो तो कभी ना मरेगा. हो लेंगे हम यीशु के संग, हो लेंगे हम यीशु के संग. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. जिसने दिया है पाप से मुक्ति, धन्य हो उसका नाम. धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम, धन्य हो उसका नाम. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. धन्यवाद प्रभु येशू. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. गीत क्रमांक 136 ख्रिस्त राजाची सुवार्ता. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का. हालेलुया, हालेलुया, गौरवे गरजाल का. घ्याविणा हाती टाळ मृदुंग, आळवा प्रेमे होऊनी दंग. घ्याविणा हाती टाळ मृदुंग,
वाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का संकटे जो करी साथ ये धावणे दे जणी हात संकटे येता जो करी साथ ये धावणे दे जणी हात त्या प्रभूचा प्रेम भावे अंतरी ठेवाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गरजाल का दाविली प्रीती त्यागुणी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान दाविली प्रीती त्यागुणी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान जो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगात सांगाल का हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का गौरवे गरजाल का हालेलुया 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 धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश धन्यवाद प्रभेश माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो आता आपण नाचून गाऊन त्या महान प्रभूला उंचावणार आहोत तेव्हा सर्वांनी उभं राहायचं आहे ला 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 जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान ला 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 मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला मुक्तिप्रदात्या येशूला गौरवशाली राजाला सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढती नमूमान जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान ला 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 येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभु तारणहार येशू आमचा पालनहार करुणा कर प्रभु तारणहार आला बहार आनंदाला आता आमचे हर प्रेमा जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान जरा प्रीतीचे उंच निशान गाऊ प्रभूचे गौरव गान प्रभूचे गौरव गान प्रभूचे गौरव गान
हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। क्योंकि मैंने कहा तेरी करुणा सदा की बनी रहेगी, बनी रहेगी। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। क्योंकि तूने कहा मैंने चुने हुए से वाचा बांधी है, वाचा बांधी है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। यहोवा स्वर्ग में तेरे अद्भुत काम की प्रशंसा होती है, प्रशंसा होती है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। ऐसे नाव के यहोवा तेरी सच्चाई तो चारों ओर है, चारों ओर है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। जाति जाति मैं कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। जाति जाति मैं कहो यहोवा राजा हुआ है, राजा हुआ है, राजा हुआ है। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं तेरी सच्चाई पीढ़ी से पीढ़ी तक बताता रहूंगा, बताता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। मैं यहोवा की सारी करुणा के विषय में सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा, सदा गाता रहूंगा, मैं सदा गाता रहूंगा। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात। सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात। धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले। धन्य झाले कान माझे, धन्य झाले डोळे, प्रभूसाठी हृदय माझे धन्यवाद बोले। प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले। प्रभू तुझ्या सामर्थ्या पुढे मस्तक माझे झुके, मानवाची ताकद नाही तुझ्या पुढे चाले। पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट।
पाहिले मी प्रेमळ प्रभू तुझे असे प्रेम, सांग कधी होणार प्रभू तुझी माझी भेट, वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे, वाट पाहत आहेत प्रभू डोळे आता माझे, कधी होणार आहेत प्रभू उपकार तुझे, तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, मिठीत तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे, तुझ्यासाठी हृदय माझे झाले आहे वेडे, मिठीत तुझ्या येण्यासाठी पाऊल आले पुढे, कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत, कधी घेणार आहे प्रभू मला तू जवळ, स्तुती तुझी किती करू मला नाही कळत, सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात, सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात, सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात, सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात, सामर्थ्याचा वर्षाव झाला प्रभूच्या घरात, नाही असे पाहिले मी कधी या जगात. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरचा भागवितो, तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या घरचा भागवितो, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत, संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभू येशू मला घेतो मिठीत, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती, आता मजला भय हो कसले, जीवनाचा प्रभू आहे माझ्या सोबती, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला, माझा प्रभू येशू क्षणा क्षणाला. हालेलुया 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 हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रिय भावा बहिणींनो, आता आपण स्तुती आराधना घेणार आहोत, म्हणून तुम्ही उभे राहूनच या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या. हालेलुया 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 हालेलुया. त्या महान परमेश्वराची स्तुती करण्याआधी, त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करण्याआधी पहिल्याने आपलं हृदय साफ करा, आपलं हृदय स्वच्छ करा. मनात कोणाविरुद्ध राग असेल तर त्या सर्वांना प्रभू येशूच्या नावाने क्षमा करा. तुमची पापं त्या प्रभूसमोर कबूल करा, पापांचा पश्चाताप करा आणि प्रभूजवळ क्षमा मागा.
पहा, प्रभू येशूने त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला साफ केलं, आपल्याला स्वच्छ केलं. म्हणून हृदयातून त्या प्रभू येशूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, रात्रभर त्याने तुमचा सांभाळ केला, त्याने तुम्हाला चांगली झोप दिली आणि आजचा सुंदर दिवस त्याने तुम्हाला दाखवला. आज त्याने तुमचा हात पकडून त्याच्या पवित्र उपस्थितीत तुम्हाला आणलं. कारण जिथे दोघं तिघं त्याच्या नावाने एकत्र जमतात त्यांच्यामध्ये तो स्वतः उपस्थित असतो. होय, आपण सर्व त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत. त्याच्या या उपस्थितीसाठी हृदयातून प्रभूला धन्यवाद द्या, अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू, तुझ्या उपस्थितीसाठी तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. उजळा कुसुमे विजयाची गाणी गा आनंदाची. उजळा कुसुमे विजयाची गाणी गा आनंदाची. प्रभूचा महिमा दिगंजरा, प्रभू प्रशंसा नित्य करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. विश्रामे जाते येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे. विश्रामे जाते येणे, धन्य धन्य त्याला म्हणणे. पुत्र सेना विनाचा, राजा तो इस्रायलचा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. येशू राजा, प्रभु राजा, मुक्ती राजा, ख्रिस्त राजा. येशू राजा, प्रभु राजा, मुक्ती राजा, ख्रिस्त राजा. प्रभूचे गौरव गान करा, प्रभूचा नित्य सन्मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. गान करा, जय गान करा, प्रभु राजाचा मान करा. प्रभु राजाचा मान करा, प्रभु राजाचा मान करा. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, हृदयातून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. कारण स्तुती ग्रहण करण्यास केवळ तोच योग्य आहे. तो सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे, तो दयेने करुणेने भरलेला परमेश्वर आहे. हृदयातून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. कारण त्याने आपल्याला घडवण्यापूर्वी या सृष्टीची निर्मिती केली. त्याने आपल्यासाठी हे सुंदर आकाश निर्माण केलं. दिवसा प्रकाश देण्यासाठी सूर्य आणि रात्री प्रकाश देण्यासाठी चंद्र ताऱ्यांची निर्मिती केली. त्याने आपल्यासाठी शुद्ध हवा निर्माण केली. त्याने आपल्यासाठी पर्वत, डोंगर, टेकड्या, नदी, नाले निर्माण केले. त्यानेच आपल्यासाठी विशाल असा समुद्र निर्माण केला. त्या समुद्रामध्ये मासे आणि विविध प्रकारचे जीव जंतू निर्माण केले. त्या परमेश्वराला धन्यवाद द्या, अंतःकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. कारण तो आपल्याला सर्व काही विपुलतेने देतो. होय माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो, ही सृष्टी त्याने त्याच्या वात्सल्याने भरली आहे. ही संपूर्ण सृष्टी त्याने त्याच्या अद्भुत कृत्यांनी भरली आहे. या त्याच्या अद्भुत कृत्याबद्दल
अंतकरणातून परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याची स्तुती करा. स्तुती करीत होय पहा, ही संपूर्ण सृष्टी त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या प्रेमाची साक्ष देत आहे. म्हणून हृदयातून त्या प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद. अंतकरणातून त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. तुला गौरव. त्याने या सृष्टीची निर्मिती केवळ शब्दाद्वारे केली. होय प्रभू. तो शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. परंतु त्याने आपल्याला स्वतःच्या हातांनी निर्माण केलं. धन्यवाद. जसा तो आहे तसा त्याने आपल्याला घडवलं. म्हणून हृदयातून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. त्याने आपल्याला हे सुंदर शरीर दिलं, चांगलं आरोग्य दिलं, धन्यवाद. आजच्या क्षणापर्यंत जिवंत ठेवलं. होय प्रभू. आणि त्या दुष्टाच्या सर्व दुष्ट योजनेपासून त्याने आपल्याला सांभाळलं. म्हणून हृदयातून परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू. अंतकरणातून त्याची स्तुती करा. स्तुती करीत. मोठ्याने टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्रभू. धन्यवाद. धन्यवाद प्रभू. धन्यवाद तुझ्या प्रभू. प्रेमासाठी तुला धन्यवाद. धन्यवाद. तुझ्या अद्भुत कृत्यांसाठी तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद प्रभू. तुला धन्यवाद. तुला धन्यवाद. सारी सृष्टि गाती है हालेलुया होसाना. मिलजुल कर वे गाते हैं. हालेलुया होसाना. ऊंचे स्वर में गाते हैं. हालेलुया होसाना. तारा मंडल गाते हैं. हालेलुया होसाना. पृथ्वी पाताल गाते हैं. हालेलुया होसाना. मानव जाति गाती है. हालेलुया होसाना. होसाना हालेलुया. हालेलुया होसाना. होसाना हालेलुया. हालेलुया होसाना. मानव रक्षक यीशु जी. हालेलुया होसाना. पाप मोचक यीशु जी. हालेलुया होसाना. वरदायक यीशु जी. हालेलुया होसाना. सौख्यदायक यीशु जी. हालेलुया होसाना. करुणा सागर यीशु जी. हालेलुया होसाना. विश्व रक्षक यीशु जी. हालेलुया होसाना. होसाना हालेलुया. हालेलुया होसाना. होसाना हालेलुया. हालेलुया होसाना. मेरे प्यारे यीशु जी. हालेलुया होसाना. मुक्तिदाता यीशु जी. हालेलुया होसाना. शांतिदाता यीशु जी. हालेलुया होसाना. जीवनदाता यीशु जी. हालेलुया होसाना. जीवन जल तू यीशु जी. हालेलुया होसाना. जीवन रोटी यीशु जी. हालेलुया होसाना. होसाना हालेलुया. हालेलुया होसाना. होसाना हालेलुया. हालेलुया होसाना. होसाना हालेलुया. हालेलुया होसाना. होसाना हालेलुया. हालेलुया होसाना. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, हृदयातून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. अंतकरणातून त्याची स्तुती करा. कारण आपण अंधकारात होतो, आपल्या जीवनाला आशा नव्हती आणि एक दिवस आपला नाश होणार होता. परंतु त्या परमेश्वराने स्वर्गातून आपल्यावर दया केली. त्याने आपल्याला निवडून त्याच्या जवळ येऊ दिलं. त्याने सत्याचा मार्ग आपल्याला दाखवला. म्हणून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, तो आपला मुक्तिदाता, तो आपला शांतीदाता परमेश्वर आहे. कारण त्याने त्याच्या आनंदाने, त्याच्या शांतीने आपल्याला भरून काढलं. त्याने आपल्याला जिवंत परमेश्वराची संतान होण्याचा अधिकार दिला. म्हणून हृदयातून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. अंतकरणातून त्याची स्तुती करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, कुणीही गप्प राहू नका, तर आपलं मुख उघडून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याची प्रशंसा करा. कारण त्याने आपल्या प्रत्येकाच्या जीवनात खूप मोठे काम केलेलं आहे. त्याने आपल्या प्रत्येकाचं जीवन बदललं आहे. म्हणून अंतकरणातून त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, जेव्हा आपण आजारी असतो तेव्हा तो आपल्याला व्यंगेत घेतो आणि तो आपलं वचन पाठवून आपल्याला आजारातून बरं करतो. जेव्हा आपण दुःखी असतो, जेव्हा आपण अश्रू ढाळत असतो, तेव्हा तो आपलं सांत्वन करतो. तो आपले अश्रू पुसून काढतो आणि तो आपल्याला प्रत्येक दुःखातून
प्रत्येक संकटातून बाहेर काढतो. जेव्हा आपण त्याला हाक मारतो तेव्हा तो त्याच्या स्वर्गीय स्थानातून आपली हाक ऐकतो आणि योग्य वेळी आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, जेव्हा आपण पडतो तेव्हा तो आपला हात पकडून आपल्याला पुन्हा उभं करतो. संकटाच्या काळामध्ये आपली माणसं आपल्याला सोडून देतात, परंतु तो परमेश्वर सदैव आपल्या बरोबर असतो. तो नेहमी आपल्या बरोबर असतो. तो नेहमी आपल्या सोबत असतो. म्हणून अंतःकरणातून परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तो आपला खरा मेंढपाळ आहे. तो आपल्या जीवाचा मेंढपाळ आहे. म्हणून अंतःकरणातून प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, कारण तो आपलं रक्षण करतो, तो आपला सांभाळ करतो. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, हृदयातून प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा, मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद 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 प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, धन्यवाद धन्यवाद. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जागवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाची जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाची जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. आणि आता या त्या प्रभूच्या दुःख सहनासमोर, या आत्म्याने त्या क्रुसासमोर उभं राहा आणि आठवण करा, प्रभू येशूने आपल्यासाठी केवढ्या वेदना सहन केल्या. त्याने आपल्यासाठी किती दुःख भोगलं. आपण पापं केली, आपण वाईट वागलो, परंतु त्या सर्व पापांची, त्या सर्व अपराधांची शिक्षा प्रभू येशूने घेतली. आपल्यासाठी तो लीन आणि नम्र झाला. आपल्यासाठी तो वेदनेने विव्हळत होता.
पहा त्याने आपल्यासाठी भयानक मार सहन केला आणि त्याच्या मार खाण्याने आपण निरोगी झालो. होय माझ्या प्रिय भावा बहिणींनो, त्याने आपले अपराध आपले क्लेश वाहिले आणि काल्वरीच्या टेकडीवर त्याने स्वतःचं बलिदान केलं. आपल्यासाठी त्याने स्वतःचं पवित्र रक्त वाहिलं आणि त्या वाहिलेल्या रक्तामध्ये आपली पापं धुतली गेली. त्याने जे बलिदान केलं त्यामुळे आपल्याला स्वर्गाची आशा मिळाली. आपल्यासाठी स्वर्गाचं द्वार उघडलं गेलं. म्हणून अंतःकरणातून प्रभू येशूला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, कारण त्याने त्याचं रक्त आणि शरीर देऊन त्या दुष्टापासून आपल्याला मुलाने विकत घेतलं. त्या दुष्टाच्या गुलामगिरीतून प्रभू येशूने आपल्याला सोडवलं. अनंत काळच्या नाशापासून प्रभूने आपल्याला वाचवलं. म्हणून अंतःकरणातून प्रभू येशूला धन्यवाद द्या. त्याने आपल्यावर हे जे महान प्रेम केलं तेवढं प्रेम आपल्यावर कोणीच कधीच करू शकत नाही. त्याच्या या महान प्रेमासाठी, त्याच्या या उपकारासाठी अंतःकरणातून प्रभू येशूला धन्यवाद द्या. हृदयातून त्याची स्तुती करा. मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. धन्यवाद प्रभू येशू, तुझ्या या महान उपकारासाठी, तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या बलिदानासाठी तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. गाओ खुशी के गीत, ये नदी आकाश, आया मसीहा जगत में. पाप का करे नाश, खून की धारा बहती सूली से, जिसमें धुले सब पाप. ढोलो अब तुम अपने हृदय को, जिसमें रहे नादाब. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हालेलुया, होसाना ला 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 ला. हालेलुया आमीन. ग्रहण करो तुम आज प्रभु को, प्रेम की बढ़ती धार. उसको बना लो सेवनहार, नाम लगा लो पार. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हालेलुया, होसाना ला 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 ला. हालेलुया आमीन. वापस आता मेरा प्रभु जी, ले जाएगा साथ. आशा तेरी अब तो यही है, चलो तुम मेरे साथ. जय जय प्रभु यीशु की, जय जय प्रभु यीशु की. हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हालेलुया, होसाना ला 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 ला. हालेलुया आमीन. हालेलुया आमीन. हालेलुया आमीन. आणि आता आपण त्या परमेश्वराची आराधना करणार आहोत. म्हणून गुडघ्यांवर या. आपले दोन्ही हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून आत्म्याने
त्या परमेश्वराची आराधना करा, त्याची उपासना करा. पहा, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, तो वैभवाने, सामर्थ्याने, करुणेने, प्रेमाने भरलेला परमेश्वर आहे. जो युगानुयुगाचा राजा आहे, ज्याचं राज्य युगानुयुग टिकणारं राज्य आहे, त्या महान परमेश्वराची आराधना करा. पहा, जो स्वर्गात सर्वोच्च स्थानी विराजमान आहे, त्या परमेश्वराची उपासना करा. आत्म्याने त्याची आराधना करा, कारण त्याच्या उपासकांनी त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करावी अशी त्याची इच्छा आहे. म्हणून आत्म्याने त्या परमेश्वराची आराधना करा, त्याची उपासना करा. पिता परमेश्वर, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. पिता परमेश्वर, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. यीशु मेरे नाथ, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. यीशु मेरे नाथ, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. पावन आत्मा, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. पावन आत्मा, मैं करता हूँ तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. तू मेरा जीवन सर्वस्व भी ले, तेरी आराधना, तेरी स्तुति. तेरी आराधना, तेरी स्तुति. तेरी आराधना, तेरी स्तुति. पहा, प्रभू येशूने त्याचं मौल्यवान रक्त आपल्यासाठी वाहिलं. त्याने स्वदेहाचं बलिदान केलं, परंतु मरणातून तिसऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा जिवंत उठला आणि आज देखील तो जिवंत आहे.
त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं आणि तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू येशू उत्सुक आहे. म्हणून उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा, कारण आपल्याला एक खरा सहाय्यकाची गरज आहे. म्हणून आपली हृदय उघडा आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा. बोलावा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, बोलावा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, तुझी शांती घेऊन ये, तुझा आनंद घेऊन ये, तुझ्या प्रेमाने आम्हा प्रत्येकाला भर. घे आमचा ताबा, घे आमचा ताबा. ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये, ये पवित्र आत्म्या ये. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. बरसा दे अपनी दया, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपनी कृपा, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शांति मुझे दे दे. बरसा दे अपना प्रेम, बरसा दे, बरसा दे, बरसा दे अपना दान, बरसा दे, बरसा दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, शक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. पावन आत्मा आजा दिल में मेरे, मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. मुक्ति मुझे दे दे. धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद. स्तुती आराधना संपली आहे, बसून घ्या. पान क्रमांक 127 योहानाचं शुभवर्तमान अध्याय 2 वचन 1 ते 11 मी वाचतो. कान देऊ नये का. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षारस संपला
तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा. आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षारस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाखले, कंसात तो द्राक्षारस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते. तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले, मग नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षारस आत्तापर्यंत ठेवला आहे. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने आपल्या चमत्काराला आरंभ कसा केला ते ह्या उतार्यामध्ये आपण वाचलं. प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला पहिला चमत्कार जो आहे तो इकडे सविस्तर लिहिलेला आहे. तोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने प्रगट असा चमत्कार केला नव्हता. प्रगट म्हणजे खुला, प्रगट म्हणजे ओपन असं म्हटलं जातं. आणि पुष्कळ दंतकथा आहेत की येशू जन्मल्यापासून मोठा होईपर्यंत पुष्कळ चमत्कार घडले, पण ते घडले गेले, त्यांनी स्वतः केले नाहीत. येशूची आई मरिया आणि येशूचे वडील योसेफ येशूला लहानपणापासून वाढवत होते, पण ते वाढवत असताना बरेच चमत्कार झालेले आहेत, पण त्यांची नोंद मात्र बायबलमध्ये केलेली नाही आहे. सगळंच बायबलमध्ये लिहिलं असतं तर बायबल किती मोठं पुस्तक झालं असतं, आणि म्हणून त्यांची नोंद केलेली नाही आहे. पण हा जो चमत्कार आहे, हा चमत्कार येशूने स्वतः केलेला आहे, आणि हा चमत्कार त्याच्या सगळ्या चमत्कारांचा आरंभ आहे, सुरुवात आहे. आणि चमत्कार कसा झाला त्याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. काना या गावी लग्न होतं आणि त्या लग्नाचं आमंत्रण होतं येशूला, आणि येशू आणि त्याचे शिष्य लग्नाला गेले होते. स्पष्ट उल्लेख आहे, येशूची आई मरिया तिकडे होती. हालेलुया, हालेलुया. आणि लग्न घरी, लग्नांच्या उत्सवामध्ये येशूची आई येशूकडे येते आणि येशूला सांगते की त्यांच्याकडे द्राक्षारस नाही आहे, त्यांचा द्राक्षारस संपलेला आहे. त्या लग्नामध्ये द्राक्षारस वाढण्याची प्रथा होती, रीत होती. आपल्याकडे आपण काही लोक सरबत वाढतात. हालेलुया, हालेलुया. आणि त्यांच्याकडे द्राक्षारस वाढायची पद्धत आहे, आणि द्राक्षारस वाढण्याची पद्धत होती, आणि द्राक्षारस संपला होता. आणि येशूची आई मरिया येशूकडे आली आणि येशूला म्हणाली की त्यांचा द्राक्षारस संपलेला आहे, त्यांच्याकडे द्राक्षारस नाही आहे. येशूने तिला सांगितलं, बाई, ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध? हालेलुया. ही जी घटना आहे त्याच्याने आपला काय संबंध आहे? तुझा माझा म्हणजे आपला. हालेलुया, हालेलुया. तेव्हा मरिया काही बोलली नाही, परंतु मरियाने नोकरांना सांगितलं की हा जे काही तुम्हाला सांगेल ते तुम्ही करा. हालेलुया, हालेलुया. आणि मग मरिया निघून गेली, आणि येशूने नोकरांना सांगितलं की इकडे तिकडे 6 रांजण होते, दगडाचे रांजण, मोठी भांडी आपण ती वापरतो, दगडी भांडी. पूर्वी लोक वापरायची, आता नाही. दगडी भांडी, मोठी रांजण म्हणतात मराठीत त्याला.
असे मोठे 6 रांजण होते. आणि मला वाटते जुनी मराठी असावी की त्या एक एक रांजण असा होता की त्याच्यात 2-2, 3-3 मण पाणी मावेल. आता आपण पाणी नेहमी लिटरमध्ये मोजतो, मनामध्ये कसं मोजणार, पण मला वाटतं लिटर पद्धत यायच्या अगोदर कदाचित मण पद्धत असेल. आणि 2-2, 3-3 मण पाणी मावेल असे 6 रांजण तिकडे होते, दगडी रांजण. येशूने चाकरांना सांगितलं, रांजण पाण्याने भरा. ते चाकर गेले आणि त्यांनी पाण्याने रांजण भरले, काठोकाठ भरले. आणि मग येशू म्हणाला, ह्यातलं काही काढा आणि भोजन कारभाराकडे न्या. भोजन कारभाराकडे त्यांनी नेलं. भोजन कारभाराने चाखला तेव्हा तो म्हणाला, हा सुंदर द्राक्षारस आहे, प्युअर आहे. हालेलुया. भोजन कारभाराला राहावे ना, भोजन कारभाराला राहावे ना, तेव्हा त्याने वराला बोलावलं. वर म्हणजे कोण सांगायला नको, तेवढी मराठी कळते तुम्हाला. वराला मराठीमध्ये दुसरा शब्द आहे नवरा. पण त्या दिवशी तो वरच म्हणायचं बरं का, नवरा पण नाही. त्या दिवसाला तो वरच म्हणतात त्याला. हालेलुया, हालेलुया. आणि मग वराला बोलावलं आणि त्याला सांगितलं की सगळे लोक सुरुवातीला चांगला द्राक्षारस देतात आणि लोक यथेच्छ प्याले की मग नीरस द्राक्षारस वाढतात. प्याल्यानंतर चव कळत नाही ना. हालेलुया, हालेलुया. तू मात्र शेवटपर्यंत आतापर्यंत चांगला द्राक्षारस राखून ठेवलेला आहेस. मला वाटतं वराला पण काय कळलं नसेल कुठला द्राक्षारस आला. हालेलुया, हालेलुया. आणि त्या भोजन कारभाराला माहीत नव्हतं की हा द्राक्षारस कोठून आणलेला आहे, पण बायबल स्पष्टपणे म्हणतं चाकरांना मात्र माहीत होतं. हालेलुया, हालेलुया. त्या चाकरांना माहीत होतं हा द्राक्षारस कोठून आलेला आहे. भोजन कारभाराला माहीत नव्हतं, वरालाही माहीत नाही. वचन पुढे म्हणतं की येशूने या चमत्कारांद्वारे चिन्हाला किंवा चमत्काराला सुरुवात केली. हा पहिला चमत्कार येशूने केला. आणि पुढे वचन आहे, त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण वचनातले काही बारकावे शोधणार आहोत. येशूला आणि त्याच्या शिष्यांना लग्नाचं आमंत्रण होतं आणि पुढे म्हटलेलं आहे त्याची आई देखील तिथे होती. येशू लग्नाच्या घरी गेला कसा काहीच लिहिलेलं नाही आहे. कोणत्या वाहनाने गेला लिहिलेलं नाही आहे. की पायी चालत गेला लिहिलेलं नाही आहे. तो सकाळी पोहोचला की दुपारी पोहोचला ते लिहिलेलं नाही आहे. बायबलमध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या नाही आहेत. एकदाही येशू काय काय जेवायचा ते लिहिलेलं नाही आहे. किती वाजता झोपायचा ते लिहिलेलं नाही आहे. हे सगळं का लिहिलेलं नाही, उगाच दुसऱ्या गोष्टीवर भर येऊ नये म्हणून. येशूला व त्याच्या शिष्यांना आमंत्रण होतं आणि येशूची आई तिथे होती, ती त्याच्याकडे आली. आमंत्रण होतं पासून आई तिकडे होती, मध्ये काहीच नाही आहे. येशू गेला कसा सांगितलेलं नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि येशूची आई येशूकडे येते आणि सांगते त्यांचा द्राक्षारस संपलेला आहे. हालेलुया. चमत्कार होण्यासाठी कारण लागतं. ह्याला कारण आहे. येशूने का चमत्कार केला, त्यांचा द्राक्षारस संपलेला आहे. म्हणजेच त्यांची इज्जत जायची वेळ आलेली आहे. म्हणजेच त्यांची अब्रू जायची वेळ आलेली आहे. घरामध्ये तुम्ही लग्न करत आहात आणि जेवण संपलं तर कसं होणार, अब्रू जाईल ना. अरे एवढ्या लोकांना बोलावलं, जेवण देऊ शकत नाही तर कशाला बोलावला, अब्रू जाणार. मरिया येशूकडे का आली, कारण त्यांची अब्रू जायची वेळ आली होती. इतकंच नाही तर ज्यांना द्राक्षारस प्यायचा होता ते तसेच राहणार होते. आणि म्हणून कळकळीपोटी मरिया येशूकडे आली. चमत्कार होण्यासाठी काही कारण लागतं. चमत्कार केवळ सामर्थ्य नाही आहे, तर प्रेम सुद्धा आहे. येशूने जे चमत्कार केले ते चमत्कार, बहुतेक चमत्कार, मी असं म्हणेन 95% चमत्कार माणसांच्या बाबतीत केलेले आहेत. निसर्गाच्या बाबतीत येशूने चमत्कार फार कमी केले. आज पुष्कळ लोकांना चमत्कार म्हणजे जादू वाटते. तुम्ही मला सांगा की समजा
इकडे एक दगड आहे पडलेला, आणि मी म्हणालो हे दगडा तुला मी येशूच्या नावाने 100 फुटावर पाठवतो, आणि तो दगड गेला आणि पडला. तुम्ही सगळ्यांनी बघितलं, वा काय छान हो, दगडाला आज्ञा दिली, दगड गेला आणि पडला. दुसरा माणूस म्हणेल छान हो छान, पण माझा डायबिटीज जात नाही तो. काय महत्वाचं आहे सांगा, काय महत्वाचं आहे सांगा. असले चमत्कार येशूने का केले नाहीत? येशूने एक दगड तिकडे हलवला, एक डोंगर तिकडे हलवला, एक नदीचं पाणी वळवलं. असले चमत्कार का केले नाहीत? येशूने सांगितलं का किंवा सगळे जमा हो, मी आगीवरनं चालणार आहे, करू शकला असता तो. म्हणून हे चमत्कार केवळ सामर्थ्य दाखवत नाहीत, सामर्थ्य अधिक प्रेम, प्रेम अधिक सामर्थ्य म्हणायला पाहिजे. 90% भाग प्रेमाचा आहे. हालेलुया, हालेलुया. मी तुम्हाला एक डोंगर अख्खा हलवून दाखवण्यापेक्षा एका ताप आलेल्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवावा आणि त्याचा ताप घालवावा हे अधिक चांगलं आहे. डोंगर उतरून दुसरी ठिकाणी नेण्यापेक्षा एका माणसाचा ताप घालवणं अधिक चांगलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि म्हणून येशूचे जे चमत्कार आहेत ते माणसांच्या बाबतीत आहेत आणि माणसांच्या भल्यासाठी आहेत. केवळ सामर्थ्य दाखवावं म्हणून येशूने चमत्कार केले नाहीत. आता अपवाद आहे. अपवाद कसा आहे? अपवाद असा आहे की एकदा येशूने अंजिराच्या झाडाला शाप दिला आणि त्याच वेळेला ते झाड सुकून गेलं. कशासाठी येशूने केलं? त्याचं सामर्थ्य त्याला दाखवायचं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अजून त्याला सिद्ध करायचं होतं की ज्या झाडाचा काही उपयोग नाही आहे ते झाड कशाला ठेवायचं. झाडं माणसासाठी आहेत. जर झाडं माणसाला उपयोगी पडत नसतील तर झाडं मी सुकून टाकेन. हालेलुया, हालेलुया. एकदा येशू रात्री प्रार्थना करून जात होता, मध्ये समुद्र होता. येशूला पलीकडे जायचं होतं. येशूने काय केलं? सरळ पाण्यावरनं चालला. गरज होती म्हणून तो पाण्यावरनं चालला, शो करण्यासाठी नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकदा शिष्य घाबरले होते कारण वादळ सुरू होतं, वारा जोराचा होता, तारू हलत होतं. शिष्यांना वाटलं आपण बुडणार. शिष्याने येशूला उठवलं. येशू झोपला होता. येशू उठला आणि येशूने वाऱ्याला धमकावलं, समुद्राला धमकावलं, सगळं शांत झालं. हालेलुया. असे निवडक चमत्कार येशूने निसर्गाच्या बाबतीत केले. पण त्याचे सगळे बाकी चमत्कार जे आहेत ते माणसांच्या बाबतीत आहेत. हालेलुया. आणि येशूने जे माणसांच्या बाबतीत चमत्कार केले त्याच्यात सुद्धा बहुतेक चमत्कार आजारी बरे करणे आणि अशुद्ध आत्मे घालवणे. हालेलुया, हालेलुया. मला सांगा, माझ्या पुढे 5 माणसं उभी आहेत. त्यांना मी विचारतो तुम्हाला काय पाहिजे देवाकडनं? एक म्हणेल मला कॅन्सरचा आजार आहे, डॉक्टर म्हणाले 1 आठवड्यात तू मरणार. दुसरा म्हणेल माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे, त्याच्यासाठी मला प्रार्थना पाहिजे. तिसरा म्हणेल मी भाड्याच्या घरात राहतो, मला स्वतःचं घर पाहिजे. चौथा म्हणेल मी दुसऱ्याची रिक्षा चालवतो, मला स्वतःची रिक्षा घ्यायची आहे. आणि 5वा म्हणेल माझा मुलगा म्हणतो पप्पा आता आपल्याला कार पाहिजे, आपली मोटरसायकल चालवली पुष्कळ, आता आपल्याला कार पाहिजे, म्हणून जरा प्रार्थना करावं. या 5पैकी कुणावर मी पहिली प्रार्थना करायला पाहिजे? ज्याला कॅन्सर आहे. म्हणजे तुम्हाला चांगलं कळतं. हां, कुणावर पहिली प्रार्थना करायला पाहिजे? ज्याला कॅन्सर आहे. मग तुम्ही म्हणाल ब्रदर त्याच्या मुलीचं लग्न होत नाही, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही का? मला बरंच काय वाटतं. मग ब्रदर तो भाड्याच्या घरात राहतो, त्याला स्वतःचं घर नको का? असायला पाहिजे स्वतःचं घर. पण त्या सगळ्या गरजांपेक्षा ह्याची गरज महत्त्वाची आहे. त्याचं जीवन संपायला आलेलं आहे आणि त्याला जर प्रार्थना मिळाली नाही, देवाचा स्पर्श झाला नाही आहे, तर त्याचं जीवन संपेल. त्याचं जीवन संपणार आहे, त्याला प्रार्थनेची पहिली गरज आहे.
म्हणून येशूने जे चमत्कार केले त्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याचे बहुतेक चमत्कार आजारमुक्तीचे होते. 2 नंबर अशुद्ध आत्म्यापासून मुक्ती. आणि मग बायबलमध्ये तुम्हाला अशा केसेस नाही दिसत की कोणाला मुलगा पाहिजे, येशूकडे आला आणि येशूने प्रार्थना केली मुलगा झाला. आज घडतायत ते, आता घडतायत चमत्कार, बरोबर. मग असा चमत्कार बायबलमध्ये का लिहिलेला नाही आहे? बहुतेक चमत्कार जे आहेत ते माणसांच्या बाबतीत आहेत, आजारमुक्तीच्या बाबतीत आहेत, अशुद्ध आत्म्यापासून मुक्ती मिळण्याच्या बाबतीत आहेत. परंतु कुणाला मुलगा पाहिजे असला चमत्कार बायबलमध्ये लिहिलेला नाही आहे. येशू म्हणाला, मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. हालेलुया. बायबलमध्ये जे चमत्कार लिहिलेले आहेत ते बहुतेक आजारमुक्तीचे आहेत किंवा बहुतेक अशुद्ध आत्म्यापासूनच्या मुक्तीचे आहेत. आणि व्यंगमुक्ती, व्यंगमुक्ती म्हणजे आंधळेपणा, मुकेपणा, बहिरेपणा, लंगडेपणा निघून जाणं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चमत्कार घडण्यासाठी प्रबळ कारण असायला लागतं. आणि कोणतं प्रबळ कारण? कुठेतरी गरज असली पाहिजे, कुठेतरी गरज असली पाहिजे, प्रभावी गरज असली पाहिजे. म्हणून समजा मला कोणी सांगितलं, ब्रदर ही 80 वर्षाची म्हातारी आहे आणि तिला कॅन्सर आहे, आणि हा 35 वर्षाचा तरुण आहे त्याला कॅन्सर आहे, त्याला बायको आहे, 2 छोटी छोटी मुलं आहेत. तुम्ही मला विचारा यांच्यातलं पहिलं कोण बरं होऊ शकेल? तो तरुण बरा होऊ शकेल. कारण काय? तो जगायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हातारीला देवाकडे जायची जर वेळ तिची जवळ आली असेल तर तिला जाऊ द्या सुखाने. परंतु हा जर गेला तर काय होणार? बायको मुलं उपाशी राहू शकतील. मी म्हणालो, राहतील असं नाही, देव सांभाळतो सगळ्यांना. हालेलुया, 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 हालेलुया. चमत्कार घडण्यासाठी प्रबळ सबळ असं कारण लागतं, तेव्हा चमत्कार घडतो. असंही असू शकेल की म्हातारी जिकडनं आलेली आहे त्या परिसरामध्ये येशूवर विश्वास ठेवणारे कोणी नसतील. मग येशू मुद्दाम तिला बरं करेल आणि तिच्याद्वारे अख्खा गावच्या गाव येशूकडे येईल. हालेलुया. मग ते देखील सबळ कारण आहे, प्रबळ कारण आहे, ज्यासाठी देवाला चमत्कार करावा लागेल. म्हणजे प्रिय भावांना आणि बहिणींनो, मरिया येशूकडे येते ते सबळ कारण घेऊन येते, प्रबळ असं कारण घेऊन येते. कारण आहे, चमत्कार व्हायला पाहिजे, कारण त्यांची अब्रू जाईल, इज्जत जाईल, घर धण्याची अब्रू जाईल, इज्जत जाईल, आणि म्हणून चमत्कार व्हायला पाहिजे. हे सबळ कारण घेऊन मरिया येशूकडे येत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि येशूने काय उत्तर दिलं? बाई, ह्याच्याशी माझा तुझा काय संबंध आहे? तुझा माझा काय संबंध आहे? बायबलमध्ये हे विचित्र आहे, सगळ्यांना समजत नाही आहे. 2 वेळा येशूने आपल्या आईला बाई शब्द वापरलेला आहे. इंग्रजीमध्ये शब्द आहे वुमन, आणि अजून मूळ भाषेमध्ये काय शब्द आहे मला माहीत नाही. त्याचं अजून एक भाषांतर करता आलं असतं, हे स्त्री आहे, हे स्त्री आहे असं करता आलं असतं. म्हणजे बाई म्हटलं तर काय बिघडत नाही. बाई, तुझा माझा काय संबंध? येशूने आपल्या आईला आई का म्हटलं नाही? किमान ह्या ठिकाणी तरी का म्हटलं नाही? त्याला विशेष कारण आहे. कारण असं, जेव्हा पहिलं पाप घडलं तेव्हा देवाने सांगितलं की तू व तुझी संतती आणि स्त्री व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी वैर स्थापन करेन. कोणाला सांगितलं? सापाला. देवाने सापाला सांगितलं, तू आणि तुझी संतती आणि स्त्री व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी वैर स्थापन करेन. तू त्याची टाच फोडशील आणि ती तुझे डोकं फोडील. हालेलुया. म्हणून आपण सापाचं डोकं फोडतो, साप आपली टाच फोडतो. देवाने साप आणि स्त्रीची संतती ह्याच्यात वैर निर्माण केलेला आहे. स्त्रीची संतती म्हणजे पुरी मानवजात, साप म्हणजे सैतान, सैतान आणि मानवाचं वैर आहे. म्हणून तो स्त्रीपासून जन्मला, म्हणून तो स्त्रीची संतती आहे. म्हणून तो आईला आईनं हाक मारता,
बाई म्हणजे स्त्री अशी हाक मारतो की मी सैतानाचा पराभव करण्यासाठी ह्या जगात आलो आहे. हालेलुया. मी स्त्रीच्या उदरी जन्म घेतलेला आहे, मी स्त्रीचं संतान आहे आणि मी सैतानाचा पराभव करणार आहे. म्हणून ती बाई म्हणजे ती आई म्हणजे साधी आई नव्हती, ती संपूर्ण मानव जातीची खरी आई होती, कारण तिच्या मुलाने सैतानाचा पूर्ण पराभव केला. हालेलुया. या ठिकाणी येशूने आईला आई हाक मारण्यापेक्षा बाई हाक मारणं हे अधिक गौरवास्पद आहे, कारण ती अशी स्त्री होती की जिच्या मुलाने पूर्णपणे सैतानाचा पराभव केला. हालेलुया. हालेलुया. म्हणून तो तिला आई हाक मारत नाही की साधं नातं नाही आहे, ते भारी नातं आहे. हालेलुया. ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध, असं जेव्हा येशू बोलला तेव्हा तो पुढे म्हणाला माझी वेळ अजून आलेली नाही आहे. पहिला चमत्कार घडायची वेळ आलेली नव्हती, परंतु मरियेची मध्यस्थी आणि म्हणून येशूने चमत्कार केला. ती काही बोलली नाही, तिला माहीत आहे मी विनंती केल्यानंतर येशू नाही म्हणणार नाही, म्हणून ती पुढे काही बोलली नाही. तिने नोकरांना सांगितलं काय करा, हा जे काही तुम्हाला सांगेल ते करा. तिला माहीत नाही चमत्कार कसा होणार आहे, तिला माहीत नाही चमत्कार कसा होणार आहे. ती एवढंच म्हणाली हा जे काही सांगेल ते तुम्ही करा. हालेलुया. हालेलुया. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने सांगितलं की रांजण पाण्याने भरा. पहिला प्रश्न उद्भवत होतो, येशूला जर चमत्कार करायचा होता आणि द्राक्षारस करायचा होता तर पाण्याचा उपयोग का केला. रिकामी रांजण तो बोलला असता की द्राक्षारसाने भरून जावं, ते भरून गेले असते. हालेलुया. रिकामे रांजण त्याने सांगितलं असतं तर द्राक्षारसाने भरून गेले असते. परंतु नीट लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा चमत्कार घडतो तेव्हा तेव्हा तुमचा माझा सहभाग असतो. जोपर्यंत माणसाचा सहभाग नाही आहे तोपर्यंत देव चमत्कार करत नाही आहे. चमत्कारामध्ये आपली भागीदारी असली पाहिजे, आपला हिस्सा असला पाहिजे, आणि आपला हिस्सा आपल्या विश्वासाचं चिन्ह आहे. एका माणसाचा हात वाळलेला होता, येशूने तो हात सरळ केला, बरा केला. पण कसा केला माहित आहे, येशू त्याला म्हणाला हात सरळ कर. त्याने काय सांगायला पाहिजे होतं, माझा हात सरळ होत नाही म्हणून तो खाली आहे, मी कसा सरळ करणार. माझ्या हातात ताकद नाही आहे म्हणून तो खाली आहे, मी वर कसा करणार. हात वर जात नाही आहे, त्याला येशू म्हणतोय हात वर कर. म्हणजे लक्षात येतं, आपल्याला देव काहीतरी करायला सांगतो. समजा एक बाई आली, तिला खाली बसता येत नाही आहे, ती उभी आहे इकडे, ताई काय झालं तुम्ही खाली बसत नाही, माझी कंबर दुखते मी खाली बसू शकत नाही. काय हरकत नाही, खाली बसा. तिने जर बसायचा प्रयत्न केला तर त्या प्रयत्नामध्ये तिला देव शक्ती देणार आणि ती बसणार. पण तिने जर मला उत्तर दिलं की माझ्या कमरेत शक्ती नाही, वेदना होतात म्हणून तर मी उभी आहे, मी कशी बसणार, तिची कंबर दुखी जाणार नाही. हात वाळलेल्या माणसाला येशू सांगतोय हात सरळ कर, तेव्हा तो असं नाही सांगत मी हात कसा सरळ करू, माझ्या हातात ताकद नाही म्हणून. तो सरळ करायला जातो. काय करतो, सरळ करायला जातो आणि ती तेवढ्यात हात बरा होतो. ज्या वेळेला येशूने रांजण पाण्याने भरायला सांगितले त्यावेळेला चाकराने उत्तर द्यायला पाहिजे होतं, पाण्याने काय होणार, काय लोक पाणी पिणार. पाण्याने काय होणार, काय लोक पाणी पिणार. पाणी पाहिजे असतं तर तुम्हाला कशाला विचारलं असतं, आम्हीच पाणी दिलं असतं त्यांना. पण चाकराने उत्तर दिलं नाही असं. हा, चाकराने असं उत्तर दिलं नाही, कारण आज्ञापालनाची त्यांना सवय होती. चाकर शब्द वापरलेला आहे मुद्दाम, ज्यांना आज्ञापालनाची सवय असते. अजून चांगला शब्द वापरायचा म्हणजे घरगडी. आज्ञापालनाची सवय असते, उलट बोलणार नाही, प्रत्युत्तर करणार नाही, बॅक आन्सर देणार नाही. अशा लोकांचा वापर देव चमत्कारासाठी करतो.
तुमच्या घरातली नोकरीन चाकरीन जर आजारी असेल आणि तुम्ही तिला सांगितलं समोर उभी राहा, मी प्रार्थना करतो बरी होशील, तर ती बरी होईल. मग बायकोला सांगितलं बायको बरी होणार नाही, कारण ती नोकरीने जर तुम्ही सांगितलं समोर उभी राहा तर उभी राहील. बायकोला सांगितलं कशाला कशाला कशाला, मी बरी आहे. नोकरीने सांगितलं समोर आहे ती येईल, ती हात जोडेल. या चाकरांना सांगितलं रांजण पाण्याने भरा तरी भरले. घर देण्याला सांगितलं तरी भरले असते का? कशाला, काय होणार पाण्याने? हजार प्रश्न असतात, हजार प्रश्न असतात. आणि मग चाकराने रांजण पाण्याने भरले आणि मग पाणी भोजन कारभाराकडे न्या असं येशूने सांगितलं. पाणी नाही ॲक्च्युली, तेव्हा तो द्राक्षारस झाला होता. भोजन कारभाराकडे का? भोजन कारभारी अधिकारी, भोजनाचा कारभारी होता तो मुख्य होता, त्याला बायपास करायचं नव्हतं देवाला. येशू सांगू शकला असता वाढा, पण येशूने वाढायला सांगितलं नाही आहे. त्या भोजन कार्यक्रमाला एक कारभारी आहे, मुख्य आहे, त्याला देव बायपास करत नाही. त्याच्याकडे न्या आणि त्याने सांगितलं तरच वाढा. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक, पण एका छोट्या माणसाला मिळालेला अधिकार जो आहे त्या अधिकाराला तो रद्द करत नाही. हालेलुया. एक छोटा माणूस, त्याला छोटा अधिकार आहे, त्या लग्नापुरता. देव त्याच्या अधिकाराला बायपास करत नाही आहे. त्याच्याकडे न्या, त्याला पसंत असेल तरच वाढा. आहा, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, एकदा येशूने मेलेल्या मुलीला बरं केलं, उठवलं. तुम्हाला माहिती आहे येशूने काय केलं ते? येशूने जेव्हा मेलेल्या मुलीला उठवलं तेव्हा येशूने, याईराची कन्या, येशूने आपल्याबरोबर 3 शिष्य घेतले, पेत्र, याकोब आणि योहान, आणि सोबत मुलीच्या आई वडिलांना घेतलं. मावशीला नाही, मामाला नाही, काकाला नाही, काकीला नाही, मुलीच्या आई वडिलांना. का घेतलं? मुलीचे आई वडील जे आहेत त्यांचाच मुलीवर अधिकार आहे, काकाचा नाही, मावशीचा नाही, मामाचा नाही. ही गोज थ्रू प्रॉपर चॅनल. योग्य मार्गानेच येशू जातो, असं वाकडा तिकडे जात नाही. मुलीचे आई वडीलच पाहिजेत. हालेलुया, हालेलुया. हा द्राक्षरस कोणी मान्य करायला पाहिजे? भोजन कारभाराने. त्याच्या हातात अधिकार आहे. त्याने जर मान्य केला तर वाढा. त्याने चमत्कार केलेला आहे, पाण्याचा द्राक्षारस केलेला आहे, पण त्याने सांगितलं नाही वाढा. वाडा म्हटलं असतं तर भोजन कारभाराला बाजूला केलं गेला असता, त्याचा अधिकार धुडकावून गेला लावला असता, त्याचा अधिकार रद्द केला गेला असता. तसं त्याने होऊ दिलं नाही. तो स्वर्ग आणि पृथ्वीचा मालक आहे, तरी कोणाच्याही अधिकाराला त्याने बाधा आणली नाही. हालेलुया. म्हणूनच येशूविषयी असं म्हटलं जातं, त्यानेच निर्माण केलेल्या 2 माणसांच्या आज्ञेत तो राहिला. मरिया आणि योसेफ, येशूचे आई वडील, हे त्यानेच निर्माण केलेले होते. त्यानेच निर्माण केलेल्या 2 माणसांच्या आज्ञेत तो राहिला. योसेफाला त्याने निर्माण केलं होतं, मरियाला त्यानेच निर्माण केलं होतं, देव आहे, परंतु तरीही तो त्या 2 माणसांच्या आज्ञेत राहिला, त्यांना आई वडील मानून. ही त्याची नम्रता आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, भोजन कारभाराने वराला बोलावून सांगितलं, सगळे लोक पहिल्यांदा चांगला द्राक्षस वाढतात आणि मग नीरस वाढतात. तुम्ही तर आत्तापर्यंत चांगला द्राक्षस ठेवलेला आहे. त्या वराला काही कळेना, कारण त्याला माहीत नव्हतं की द्राक्षरस कुठून आलेला आहे. त्याला त्याची काही कल्पना नव्हती. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, शेवटचं वचन जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया. फार विचित्र वाक्य आहे, फार विचित्र. ते जर येशूचे शिष्य होते तर त्यांनी येशूवर विश्वास ठेवला नव्हता का? हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ते शिष्य झाले तेव्हा विश्वास ठेवला नव्हता का? नीट कान देऊ नये का?
आपल्यापैकी प्रत्येकाला विश्वासात वाढायची गरज आहे. कालच्यापेक्षा आपला आजचा विश्वास जास्त पाहिजे, आजच्यापेक्षा उद्याचा विश्वास जास्त पाहिजे. हे जे शिष्य होते ते विश्वासात वाढत गेले. अजून मोठा विश्वास, अजून मोठा विश्वास. येशूने मुक्यांना बोलतं केलं, हा मुका बोलता झाला खरंच. हा दुसऱ्या दिवशी आंधळ्यांना पाहतं केलं, हा आंधळा पाहता झाला खरंच हा देवाचा पुत्र आहे. आणि मग त्यांनी मेलेल्याला उठवलं, हा मेलेला उठवला, अजून विश्वास वाढला. आणि ह्या सगळ्यापेक्षा जेव्हा येशूने वाऱ्याला धमकावलं आणि पाण्याला धमकावलं तेव्हा ते म्हणाले, हा आहे तरी कोण. त्याने आंधळ्यांचे डोळे उघडले, बहिऱ्याला ऐकतं केलं, मुक्याला बोलतं केलं. हे सगळं मी पाहिलं होतं. यांनी मेलेल्याला उठवलं तेही आम्ही पाहिलं होतं. पण हा वाऱ्याला धमकावू शकतो, समुद्राला धमकावू शकतो, हा आहे तरी कोण. माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, येशूच्या शिष्यांचा विश्वास कलाकलाने वाढत गेला, क्रमाक्रमाने वाढत गेला. प्रत्येक चमत्कारासरशी त्यांचा विश्वास वाढत गेला. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. नाही तर तुमच्या मनात प्रश्न येणार की शिष्य होते मग विश्वास ठेवला नव्हता का. विश्वास न ठेवता शिष्य कसे झाले. ते शिष्य झाले होते, परंतु त्यांचा विश्वास मात्र कलाकलाने वाढत गेला, मजबूत होत गेला, विश्वासामध्ये ते पक्के होत गेले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा चमत्कार येशूने ज्या पद्धतीने केला ती पद्धत मात्र फार विचित्र आहे. तुमच्या लक्षात आलं की नाही मला माहीत नाही. नीट लक्षात घ्या. ज्या क्षणाला येशू म्हणाला रांजण पाण्याने भरा, त्यावेळेला कोण तिकडे उपस्थित होतं. चाकरांनी रांजण पाण्याने भरले. येशूचे शिष्य तिकडे होते नक्कीच, त्यानंतर नेहमी येशूच्या बाजूला असायचे. भोजन कारभारी नव्हता, वर नव्हता, आणि लग्नाला आलेली हाय फाय मंडळी तिकडे नव्हती. चमत्काराचे खरे साक्षीदार कोण आहेत. फक्त दोन प्रकारचे लोक, चाकर आणि येशूचे शिष्य. चमत्कार चाकरांच्याच द्वारे का झाला, नोकरांच्याच द्वारे का झाला. कारण नोकर आज्ञाधारक असतात, जसं सांगितलं तसं ते करतात. देवाने त्या ठिकाणच्या सगळ्यात खालच्या लोकांचा वापर केला. त्या ठिकाणी बडी बडी मंडळी हजर होती, त्यांना बोलावलं नाही चमत्कार बघायला. त्या नोकरांना सांगितलं रांजण पाण्याने भरा, नोकरांनी निमूटपणे आज्ञापालन केलं, एक शब्द उलट न बोलता. त्या खालच्या लोकांना चमत्कार पाहायची संधी मिळाली. येशूचा पहिला चमत्कार नोकरांनी पाहिलेला आहे डोळ्या देखत. आता बाकीच्या लोकांचं काय. बाकीच्या लोकांनी चमत्कार डोळ्यांनी पाहिला नाही, चमत्कार ऐकला आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवला. हालेलुया, हालेलुया. पहिल्या चमत्कारापासून आजपर्यंत हेच घडत आहे. चमत्कार पाहणारे लोक फार थोडे असतात, बाकीचे लोक चमत्कार ऐकतात आणि मग विश्वास ठेवतात. आजपर्यंत तेच घडत आलेलं आहे. हा चमत्कार डोळ्यांनी कोणी पाहिलेला आहे, फक्त नोकरांनी आणि येशूच्या शिष्यांनी, आणि असेल फार तर येशूची आई हजर असेल, बाकी कोणी पाहिलेलं नाही आहे. असं येशूने का केलं, नीट कान देऊ नये का. मी पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे, देव चमत्कार करतो परंतु सगळ्यांच्या डोळ्यात देखत नाही, मर्यादित लोकांपर्यंत असतो. याचं कारण असं, जर सगळेच चमत्कार जर सगळ्याच लोकांनी पाहिले तर मग विश्वासाला जागा कुठे आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्ही स्वतः पडत नाही आहात, पण तुमची बायको पडते. तुम्हाला काय वाटतं, खरं आहे की खोटं आहे. तुम्ही स्वतः पडत नाही आहात प्रार्थनेच्या वेळेला, पण तुमची बायको पडते. तुमचं काय मत आहे, खरं आहे की खोटं आहे. इकडे केंद्रामध्ये एवढ्या साक्षी येतात, साक्षीच्या वेळेला कोणीतरी येतं आणि सांगतं की माझी गाठ निघून गेली.
चमत्कार घडला, गाठ गेली, खरं आहे, पण त्या चमत्काराला साक्षीदार कुठे आहेत? प्रत्यक्ष गाठ कशी गेली तिला पण माहीत नाही, त्या बाईला पण माहीत नसतं. तिने हात ठेवला, हात काढला, गाठ गेली. हालेलुया. मग गाठ तिच्या सुद्धा डोळ्या देखत गेलेली नाही आहे, कारण ती जेव्हा हात ठेवते ते डोळे बंद असतात. हात काढल्यावर गाठ जाते. या चमत्काराला साक्षीदार फक्त ती असते, तिच्या बरोबरची माणसं असतात किंवा तिची नातेवाईक असतात. बाकीच्या लोकांचं काय? बाकीच्या लोकांना चमत्कारावर विश्वास ठेवायचा असतो. हालेलुया. हा पहिला चमत्कार फक्त चाकरांनी पाहिला, शिष्यांनी पाहिला, बाकी कुणी डोळ्याने पाहिलेला नाही आहे. आणि तरी दुसऱ्या लोकांनी विश्वास ठेवला. आज देखील तेच घडत आहे. डोळ्यांनी चमत्कार पाहणारी माणसं फारच कमी आहेत. असं होऊ शकतं, एक माणूस पूर्णपणे लंगडा आहे आणि त्याला प्रार्थनेला आणलं आणि तो चालायला लागला, तर कोणाला कळेल? त्याच्या चाळीला कळेल, चाळ त्याच्या सोसायटीमध्ये कळेल, त्याच्या गावात कळेल, बस. बाकीच्या लोकांचं काय? बाकीच्या लोकांना विश्वास ठेवायला लागेल. बाकीच्या लोकांना विश्वास ठेवायला लागेल. त्या माणसाला लंगडेपणामध्ये कोणी पाहिलेलं आहे? त्याच्या नातेवाईकांनी, त्याच्या गावकऱ्यांनी, त्याच्या चाळीतल्या लोकांनी, सोसायटीतल्या लोकांनी, बस. बाकीच्या लोकांचं काय? बाकीच्या लोकांना एवढ्या लोकांवर विश्वास ठेवायला लागेल. कल्पना करा, आज मी इकडे एखाद्या लंगड्या माणसाला बोलावलं आणि तो लंगडतो असा. त्याच्या बरोबरच्याला विचारलं, हा गेली 10 वर्ष लंगडतो आहे, तुम्ही ऐकता आहात, तो लंगडतो आहे. त्याच्या बरोबरचा माणूस सांगतो 10 वर्षापासून लंगडतो आहे, बरोबर. मी हात ठेवला, खाली पडला आणि तो धावायला लागला, बरा झाला, बरोबर. तुम्ही सगळ्यांनी डोळ्याने चमत्कार बघितला, अरे लंगडा मनुष्य बरा झाला. ठीक आहे, तुम्ही पाहिला. बाकीच्यांचं काय? बाकीच्यांना तुमच्या शब्दावर विश्वास ठेवायला लागेल. बाकीच्यांना म्हणजे काय? बाहेर लोक आहेत त्यांना तुम्ही सांगणार, हो काय हो, लंगडा होता हो, लंगडत आला हो, आणि आमच्या डोळ्यात देखत पडला हो, आणि उभा राहिला आणि चालायला लागला हो. तेव्हा ते काय सांगतील माहिती आहे का? तो लंगडत नसेल, त्या लंगडण्याचा ढोंग केला असेल. हां, तुम्ही एवढ्या लोकांनी मिळून जर समजा 1 लाख लोकांना सांगितलं हा चमत्कार, 1 लाखापैकी 10,000 ते 20,000 लोक विश्वास ठेवतील, बाकीचे 80-90,000 लोक म्हणतील माझा विश्वास बसत नाही. म्हणून गेली 2000 वर्ष झाली येशूचं नाव अजून संपूर्ण जगात पसरलेलं नाही आहे. ते एवढ्या स्लो का पसरत आहे? कारण विश्वास ठेवणारे लोक कमी आहेत, डोळ्याने चमत्कार पाहणारे लोक कमी आहेत. पुष्कळ लोकांना डोळ्यांनी चमत्कार बघायचा असतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, चमत्कार येशूने पुष्कळ केले, आजही करत आहे येशू, परंतु विश्वास मात्र ठेवावाच लागतो. कारण चमत्कार डोळ्यांनी पाहणारे लोक फार कमी असतात. हालेलुया, हालेलुया. आणि चमत्काराचे खरे साक्षीदार नेहमी कमी असतात. येशूने कुणाला साक्षीदार केलं? त्या चाकरांना. दुसरा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, नीट कान देऊ नये का? येशूच्या चमत्काराचे साक्षीदार नेहमी खालच्या वर्गातले असतात. गरीब, निरक्षर, अडाणी, नोकर चाकर, रिक्षा ड्रायव्हर, झाडू मारणारे, घरकाम करणारे, असे लोक येशूच्या चमत्कारांचे खरे साक्षीदार असतात. एखादा श्रीमंत मनुष्याकडे येतो, श्रीमंत बाई येते, त्यांना विचारलं तुम्हाला कसं कळलं? काय माहिती का, आमची एक नोकरीण आहे, ती इकडे येते, ती बरी झाली, तिने आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आलो. म्हणजे चाकरीण पहिले आली, ती बरी झाली, तिने मालकिनीला सांगितलं, मग मालकीण आली. असं पुष्कळ लोकांचं झालं असेल. हालेलुया, हालेलुया. केंद्रामध्ये गडी लोक पहिले येतात, रिक्षा ड्रायव्हर पहिले येतात, रिक्षात बसणारे नंतर येतात. रिक्षा ड्रायव्हर इकडे पहिले पोहोचतात, घरगडी इकडे पहिले पोहोचतात, पिऊन लोक इकडे पहिले पोहोचतात, शिपाई लोक इकडे पहिले पोहोचतात.
आणि त्यांना उभं राहायला सांगितले उभे राहतात, त्यांना बसायला सांगितले बसतात. जे आज्ञापालन करतात त्यांचाच वापर चमत्कारासाठी होत असतो. हालेलुया. देव साध्या लोकांचा वापर का करतो? कारण साधी लोक देवाचं ऐकतात, आज्ञापालन करतात. उभं राहा म्हटलं उभे राहतात, खाली बसा म्हटलं खाली बसतात. देव श्रीमंत लोकांचा आणि उच्च शिक्षित लोकांचा आणि हाय फाय लोकांचा वापर का करू शकत नाही? कारण हे लोक आज्ञाधारक नसतात, त्यांना कुणाची आज्ञा पाळण्याची सवय नसते. त्यांच्या तोंडामध्ये प्रतिप्रश्न असतात, इंग्रजीमध्ये बॅक आन्सर. अशा लोकांना आजारमुक्ती मिळत नाही, अशा लोकांना दुःखमुक्ती मिळत नाही. हा पहिला चमत्कार फक्त नोकरांनी पाहिलेला आहे आणि शिष्यानी पाहिला. हाय फाय लोकांनी पाहिलेला नाही आहे, त्यांना विश्वास ठेवावा लागला. चमत्कार पाहण्यासाठी देखील भाग्य लागतं. डोळ्याने चमत्कार पाहायचा असेल तेवढे तुम्ही नशीबवान पाहिजे आहात. हालेलुया, 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 हालेलुया. बाकीच्या लोकांना विश्वास ठेवावा लागतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पाण्याच्या द्वारे येशूने का चमत्कार केला? कारण येशूला आज्ञापालन बघायचं होतं. पाणी भरलं जातं की नाही हे बघायचं होतं. बाकी येशूला पाण्याची गरज नव्हती. येशू बोलला असता रांजण द्राक्षरसाने भरून जाओ, तर रांजण द्राक्षरसाने भरले गेले असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पेत्राने रात्रभर जाळी टाकून मासे पकडण्याचा प्रयत्न केला, त्याला मासे मिळाले नाहीत. परंतु तुम्ही सांगता म्हणून मी टाकतो जाळी. हालेलुया. मी रात्रभर प्रयत्न केले, मला मासळी मिळाली नाही, परंतु तुम्ही सांगता म्हणून मी टाकतो जाळ. तेव्हा चमत्कार घडला. त्याने सांगितलं असतं मी रात्रभर प्रयत्न केले, मला मासळी मिळाली नाही, आता कशी मिळणार? चमत्कार झाला असता का? झाला नसता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही तुम्हाला सांगतो सगळ्यांना क्षमा करा, तुम्ही क्षमा करता. आम्ही तुम्हाला सांगतो पापांची कबुली करा, तुम्ही पापांची कबुली करता. आज्ञापालन. कोणी क्षमा करायला तयार नाही आहे, कोणी पापाची कबुली करायला तयार नाही, त्याच्याकडे आज्ञापालन नाही आहे. देव त्याला स्पर्श करत नाही आहे आणि चमत्कार होत नाही आहे. आज्ञापालनाशिवाय चमत्कार नाही आहे. येशूने सांगितलं रांजण पाण्याने भरा, त्याची आज्ञा होती. आज्ञेचं पालन झालं तेव्हाच चमत्कार घडला. त्यांनी सांगितलं पाण्याने कशाला भरायचे? पाण्याचा काय फायदा? पाणी प्यायचं आहे का? पाणी आमच्याकडे भरपूर आहे. चमत्कार झाला असता? नाही. रांजण पाण्याने भरा म्हटल्यानंतर निमूटपणे त्यांनी रांजण पाण्याने भरले, काहीही प्रत्युत्तर न करता. तेव्हा चमत्कार घडला. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशू चमत्कार करतो. आज पुष्कळ मोठ्या प्रमाणात चमत्कार करतो. सगळ्यांच्या नजरेस चमत्कार पडत नाहीत, परंतु पुष्कळांना विश्वास ठेवावा लागतो. येशूसाठी अशक्य काही नाही आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ताई, तुम्ही कुठून आलात? माझी बहीण बिजापूरवरून आलेली आहे. मग ते जी कंबर का नाही 2-3 वर्षापासून लय खूप दुखायचं. आणि ते दिवशी आम्ही शनिवारी इथं प्रार्थनाला आलं. संडेच्या दिवशी प्रार्थना सगळं झालं. पण मी परिवारात मी आहे म्हणून मला भांडे घासायला एक बाईने बोलवून घेऊन गेली. मी गेली तर मी भांडे घासून येऊस तर ती रडत बसली होती. ती म्हणले माझी कंबर लय दुखायला लागले, सिस्टरला बोलवा कुणीतरी प्रार्थना करेल. मी म्हणलं सिस्टर कुणी काय करत नाही, तर देवबाप्पा करते सगळे, चल तिथं आणि गुडघ्यात टेक. मग ती पण गुडघ्या टेकली, मी पण गुडघ्या तुकली. दोघींनी गुडघ्या टेकून आम्ही अर्धा तास प्रार्थना केली. त्याच्यानंतर तिला बरं वाटलं. तिने जेवली, झोपली. आणि मग आता लास्टच्या प्रार्थनामध्ये का नाही
मी म्हणलं तुझी कंबर बिंबर दुखते का ताई? तर बोलते माझी कंबर बिंबर दुखत नाही, माझं पुरं शरीर का नाही हलका लागते म्हणून सांगितलं. म्हणून मी म्हणलं चला आपण साक्षी देऊया. म्हणजे त्या दिवसापासून त्यांच्या कमरेत पुन्हा तसा त्रास झालाच नाही? नाही, ते दिवशी रडत होती का नाही तेव्हापासून झालेलं नाही. मग आधीमध्ये म्हणजे थोडंसं झालं असेल, पण त्या दिवशी म्हणजे तेवढ्यापासून हळूहळू कमी होत गेला आणि आता शेवटच्या प्रार्थनेमध्ये संपूर्ण बंधनं बरं वाटते? हो, आता संपूर्ण त्या लास्ट प्रार्थनामध्ये संपूर्ण बरं वाटते. म्हणून परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देते. ताई, तुमची कंबर जास्त दुखायची? हो, लई जास्त दुखत आहे. दुखत होती? किती वर्ष दुखायची? 3 वर्ष झाला. 2 ते 3 वर्ष? हां, 3 वर्षपर्यंत झाला. वागताना वगैरे त्रास व्हायचा ना? ते कपडे धुणं, असं स्वयंपाक करताना लई दुखणार, अजिबात वाकायला येत नाही, एवढं दुखणार, लई रडत होतो मी. हे शिबिर केलं ना, आता मला बरं वाटायला लागले. प्रभूने बरं केलं आहे. आणि ताई, तुमची काय साक्षी आहे? माझी साक्षी आहे अशी की माझ्या दोन्ही पायाचं तळवाला खाज येत होते. खाज होते तर मी प्रार्थनात बसली तर पण खाजवायची, त्याला सारखाच खाजवतच होते 2-3 दिवसांत. आता लास्टची प्रार्थना झाली ना त्याच्यामध्ये निघून गेल्या. म्हणून मी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देते, लाखो. आता पायाला तळपायाला खाज येत नाही? नाही येत. आता प्रभूने बरं केलं आहे. प्रभूनं मला चंगाई दिलं, त्यामुळे मी धन्यवाद देते. प्रभूने या दोघी बहिणींना बरं केलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या आईंचं नाव अनी आहे. ते सांगतात की गेल्या 1 वर्षापासून त्यांच्या दोन्ही पायाला तळव्याला खाज यायची, आगाग व्हायची आणि त्याच्यानंतर त्यांना पोटदुखीचा त्रास देखील सुरू झाला. हे आजार त्यांना 1 वर्षापासून होते. त्यानंतर 1 वर्षापासून अजून एक आजार झाला. त्यांना म्हणजे दोन्ही कानाने ऐकायला येत नव्हतं, स्पष्टपणे ऐकायला येत नव्हतं. त्यांना जर आवाज द्यायचा म्हटलं तर त्यांना हात लावायला लागत होता आणि त्यांना सांगावं लागतं की तो काय बोलतो ते ऐक. या तिन्ही आजार त्यांना 1 वर्षापासून होते. त्या आजारासाठी ते प्रार्थनेत देत राहिले, प्रार्थना माध्यमाचा वापर करत राहिले, परंतु हे आजार काही जात नव्हते. ते सांगतात की गेल्या शनिवारी ते निकनेच्या प्रार्थनाघरात आले. निकनेच्या प्रार्थनाघरात येण्याच्या अगोदर त्यांना दोन्ही कानाने ऐकायला येत नव्हतं, परंतु गेल्या प्रार्थने सभेमध्ये त्यांनी पश्चाताप केला, पाप कबूल केले, प्रार्थनेमध्ये मन लावून भाग घेतलं. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली आणि गेल्या शनिवारपासून ते आता 1 आठवडा झालेला आहे. त्यांना दोन्ही कानाने स्पष्ट ऐकायला येत आहे. प्रभू येशूने त्यांना बरं केलेलं आहे. याशिवाय ते सांगतात की त्याच्यानंतर ते निवासी शिबिरात आले. निवासी शिबिरात आले तेव्हा त्यांच्या दोन्ही पायांना आगाग व्हायची, खाज यायची आणि पोटात देखील दुखत होतं. ते आजार निवासी शिबिरात निघून गेलेला आहे. प्रभू येशूची दया त्यांच्यावर झाली आहे. या तिन्ही आजारातून त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. आई, डोळे उघडा, डोळे उघडा. तुम्ही सांगता की तुम्हाला दोन्ही पायाला खाज यायची? खाज यायची, सतत खाज यायची? सतत खाज यायची. कंगव्या खाल खाज व्हायचा मला. काय? कंगवा घ्यायचा, त्या खाल मग कंगवा घ्यायचा आणि तुम्ही खाजायची? एवढी तुम्हाला खाज यायची? खाज तेल पण लावून पाहे तर ही अगूच आहे, अजून होते, जातच नव्हते. आणि त्यानंतर तुमच्या पोटात पण दुखत होतं? पोटात पण दुख. आजार 1 वर्षापासून होता? मग तुम्ही निवासी शिबिर आला तेव्हा तुमचे पायाला खाज होत होती? खाज होती. मग कसे बरे झाले? 2 दिवस ना तेल लावला असतं तर चांगला झाले. तेल पण लावला तुम्ही? तुम्ही सांगता रात्री झोपताना म्हणजे तेव्हा पण आगाग व्हायची? व्हायची. चाले 2 दिवस तर नीचे अशी पडत सकाळचे उठवते, अंग हलका पडला. इथं आल्यानंतर अंग हलकं पडलं निवासी शिबिरात. पोटाचं दुखणं पण निघून गेलं? बेस आहे पोटात आता, बेस आहे. आपण खाय मी. जेवण पण जात नव्हतं, आता जेवण जातंय? जेवण पण जातं. आणि तुम्ही सांगता की तुमच्या दोन्ही कानाला तुम्हाला 1 वर्षापासून ऐकायला येत नव्हतं? ऐका नाही, बिलकुल पण ऐकायला येत नव्हतं? कानात म्हणजे काही सुका बुका घालून ठेवला आहे सा, होय चिनानं तसं कान. म्हणजे कानामध्ये काहीतरी आपण घालून वस्तू ठेवतो तसं तुम्हाला असं वाटायचं? असं वाटायचं. म्हणजे घरातले तुम्हाला हाक मारे तेव्हा तुम्हाला ऐकायला येत नव्हतं? हे ऐकायचं. मग तुम्ही कसे काय ऐकायचे? तर मला ऐकवं नाही ना तर मला झट बोला तुम्ही, तर झट मला आवाज द्यायचा श्रीरंग मग आम्ही. असं म्हणजे कोणी आवाज दिला तरी तुम्हाला ऐकायला येत नव्हतं? ऐकायचं. 1 वर्षापासून दोन्ही कान बंद होते? कान बंद होतं. आता ऐकायला येतं? ऐकायचं. हे माईक हातात पकडा, मी बोलतो तसं बोल. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. आता तुम्हाला ऐकायला येतं? ऐकायचं. पहिले असं बोललो कोणी मागून आवाज दिला तरी पण ऐकायला येत नव्हतं? स्पष्ट ऐकायला येतं? आता ऐकायचं. 1 वर्षाच्या कानाच्या समस्यातून प्रभू येशूने यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई, तुमची काय साक्ष आहे? मला कंबर लई दुखत जाये. कधीपासून? 1 वर्ष झाला. आणि घुटणे लई दुखत होते माले. 3 दिवसाच्या शिबिरमध्ये आलो तर मला निकाल बसलं.
निकाल मला बसून गेलं. मला आता काही त्रास नाही होत. म्हणजे कंबरदुखीमध्ये तुम्हाला काय काय व्हायचं? लई त्रास व्हायचा मला. काय त्रास व्हायचा? चालाच्या वक्ती, उठाच्या वक्ती, बसाच्या वक्ती लई त्रास होत जाय. पण मला आता 3 दिवसाच्या शिबिरमध्ये काहीच नाही दुखत. जेव्हा तुम्हाला दुखायचं तेव्हा तुम्ही कसं दुखण्यामध्ये कसं चालायचे, कसे बसायचे दाखवा. पहिले दुखायचं तेव्हा कसे बसायचे? असे आणि अशी उठाची. म्हणजे त्रास होतो म्हणजे एकदम कंबर पकडून उठायचे. कोणालाच बोललं नाही घरी, कोणालाच बोललं नाही, त्रास नाही देऊ त्यावेळेला घरच्या लोकाले. म्हणजे हा त्रास तुम्ही कोणाला सांगितला नाही? कोणालाच नाही सांगितला. त्या देवालाच होतं ठाऊक. देवाला माहिती होतं तुम्हाला काय त्रास आहे? तो देवाचंच नाव घेऊ मी. देवा तुलेच ठाऊक आहे मला दुखणं. कोणाला माणसाला नाही ठाऊक. मग तुम्ही त्या त्रासामध्ये निवासी शिबिरात आले? हो, त्या त्रासानं मी शिबिरात आलो. मग निवासी शिबिरात काय झालं? चांगलं झालं, बरं झालं. म्हणजे बरं केलं देवाने निवासी शिबिरात बरं केलं. हो, देव. आता उठता बसताना काही त्रास नाही होत. आता उठून बसून दाखवा पटकन. प्रेज द लॉर्ड. पहिले असं तुम्ही बसत नव्हता? नाही, बसल्या नाही लवकर बसले नाही. गुडघे पण दुखायचे फार? गुडघे लई दुखायचे आणि कंबरला लईच त्रास होता. आता काहीच नाही त्रास होत मला. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं. हो. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. मंदा. आणि काय समस्या होती तुम्हाला? माझी समस्या अशा म्हणजे घरातून मी निघलं ना तेव्हा मला असं वाटायचं काय करायचं काय नाही, कसा बरा येईल कसा नाही. देवाला सांगत, देवा काय आमच्या चुका झाल्या असतील आम्हाला क्षमा कर. म्हणजे काय दुखायचं तुमचं? म्हणजे माझी कंबर आणि पाठ मान जाम भरपूर दुखायची. कधीपासून? झालं 2-3 महिने झाले. ते पाठ आणि वजा घेतला ना का भरपूर कंबर दुखायची. असं म्हणजे परत तसा वजा काय घेऊशी वाटत नाही, एवढी कंबर दुखायची. तर मग इथं आले, रविवारी आले तर रविवारी नाही एवढा मला फरक वाटलं, जाणवला. सोमवारच्या दिवशी स्तुती प्रार्थनाच्या दिवशी म्हणजे असा स्तुती प्रार्थना घेतली ना तेव्हा मग असं मला वाटलं का असे सामर्थ्य आलं. तेव्हा मला वाटलं का माझ्या पाठीतून काय निघून गेल्यासारखा मला वाटला. सोमवार जी आजारमुक्तीची प्रार्थना झाली त्यात तुम्हाला असं वाटलं की काहीतरी कमरेतून निघून गेला असं पाठीतून म्हणजे असं काहीतरी निघून गेल्यासारखा वाटला मला. मग आता मला बरा वाटतंय. आता तेव्हापासून आता 2 दिवस झाले तुम्हाला त्रास नाही झाला? नाही झाला. आता मी एकदम आनंदात शांतीत आहे. मला जीवन देवाने भरपूर सामर्थ्य पण दिले. प्रभूने तुम्हाला बरं पण केलं आणि शांतीने भरून पण काढलं. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमची काय साक्ष आहे? माझी साक्ष आहे जून महिन्यात 5 तारखेला म्हणजे मला असे आकडीसारखी आली ती. असं आम्ही घरात उपास प्रार्थना होती ना गुरुवारचा पहिला वार. तर मी असा प्रार्थना करत होतो मंदिरामध्ये असं बांधले तर त्याच्यामध्ये. तर अख्खा दिवस मी झोपूनच होतो आणि कुरूस मी असला मला तर कुरूस पण माझ्या हातातच बसला आणि कुरूस घेऊन मी असला मला आत्ताच्या आता दिवस नंतर मला नायगावला घेऊन चला. मग मी तिथूनची तो क्रूस मी इथे बंडीत लटकवला आणि तसाच मी इकोमध्ये आम्ही बसलो आणि डायरेक्ट आम्ही नायगावला गेलो. आणि तिथे गेल्यावर जेव्हा सिस्टरने मला आशीर्वाद दिला शेवटल्या दिवसाला तेव्हा माझी गिनगिनी सगळी बरी झाली. आता 1 महिना झाला माझी गिनगिनी आता येत नाही हातापायांना. म्हणजे हात तुम्ही सांगता काय झाले होतं? म्हणजे हात माझी आकडीसारखी आली होती, अचानक आली होती अशी. तर माझा हात ना ते असंच राहतो, तोंड असा लांब झाला आणि डोलं मिटकूनच राहिलं माझं. म्हणजे हात असे उघडे होत नव्हते? नाही उघडे, बोटं खोलत नव्हते? खोलच नव्हती. निवासी शिबिरात शिष्टाने आशीर्वाद दिला तेव्हापासून सगळा बरा झाला. बोटं खोलले? आता खोले. आता 1 महिना झाला. आता बरे आहेत माझी बोटं बीट. आता बरे आहेत? आता मुंग्या बिंग्या काय नाही आहेत. पायाला मुंग्या पण येतो त्यामुळे? शरीराला मुंग्या यायची. हां आता बरे? आता बरे आहेत. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. या भाऊंचं नाव दिलीप आहे. ते सांगतात गेले 1 आठवड्यापासून त्यांचे दोन्ही पाय अचानक सुजलेले आणि सूज आल्यामुळे ते पाय दुखत पण होते. त्या आजारासाठी प्रभूकडे ते प्रार्थना करत राहिले, प्रार्थनेत तेल पण लावत राहिले परंतु ठीक होत नव्हते. त्यानंतर गेल्या शनिवारी त्याच अवस्थेत ते प्रार्थनेसभेत आले. प्रार्थनेसभेत आल्यानंतर त्यांनी मन लावून प्रार्थनेत भाग घेतला. त्याद्वारे प्रभूची महान दया त्यांच्यावर झाली आणि जेव्हा त्यांनी घरी गेलं पाहिलं त्यांच्या पायाची सूज निघून गेली होती. प्रभू येशूने प्रार्थनेच्याद्वारे त्यांना बरं केलेलं आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. भाऊ तुम्ही सांगा तुमचे पाय किती सुजलेले? एवढे सुजलेले होते, सहलेलं होतं, चालता पण येत होता. एवढे तुमचे पाय सुजलेले? सुजले फार. 1 आठवड्यापासून? हो. चालायला पण तुम्हाला त्रास होत होता? पण त्रास लघवीला आता मी बालडी घेतो. म्हणजे लघवीला पण तुम्हाला जायला येत नव्हतं? नाही येत होते. एवढे तुमचे पाय सुजले आणि दुखत होते? दुखत होते. म्हणजे गेल्या शनिवारी तुम्ही प्रार्थनेला तेव्हा पण तुमच्या पायाला सूज होती? सूज होते. नाही तसे शनिवारी बघते चांगले झाले. प्रार्थना करून गेल्यानंतर तुम्ही घरी गेल्यानंतर तुमचे पाय बरे झाले? बरे झाले. आता पायाची सूज निघून गेली? दुखत पण नाही दुखत. तुम्ही सर्वांनी जोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या.
ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव संगीता. मी तलासरीवरून आली. 15 दिवसाच्या अगोदर मी जंगलात गेली होती. तेव्हा म्हणजे बियाणे लावण्यासाठी गेले होते उडीद. तेव्हा म्हणजे तिथे दगड होते ना, ते दगड मी उचलून फेकून देत होते, असं दुसरीकडे जागा तयार करत होती. तेव्हा दगड उचलता उचलता अचानक माझ्या हाताला विंचू चावला. मग मला समजलं की हाताला काहीतरी चावलेलं आहे माझ्या. असं खूप झोंबत होतं, दुखत होतं, दर्दसारखं होत होतं. काम करायला कसं तरीच वाटत होतं मला. पण मी वचनं बोलतच राहिली, प्रभूला धन्यवाद देत राहिली. प्रभू तुला धन्यवाद, आभार मानतच राहिली. तसंच करत राहिली. मग कसं तरी करून काम मी केलं. घरी आली संध्याकाळी, तरी पण काहीच मला झालं नाही. 20 ह्या बोटापर्यंतच असं करत होतं, पण हाताला वरती गेलंच नाही माझ्या. मी आभारच मानत राहिली. मग मला त्या 20 बाधेपासून प्रभूने वाचवलं मला. आणि माझी दुसरी साक्ष आहे, काल परवाच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी मी प्रवास करत होती. डहाणू येथे जात होती स्कूटी घेऊन. तेव्हा मला 11 वाजता तिथे पोहोचायचं होतं वेळेवरती. डहाणूच्या जवळ गेली आणि मध्येच ट्रॅफिक खूप होती. तरी मी जात होती आणि अचानक मध्येच कुत्रा आला. कुत्रा आला आणि मी कसं तरी एजंट ब्रेक दाबला. आता कुत्रा आला, मग काय करायचं, असं एजंट ब्रेक दाबला आणि कुत्रा तिथेच थांबला. आणि देवाने मला त्या कुत्र्यापासून वाचवलं. आणि परत पुढे गेली. थोडं पुढे गेल्यावरती परत दुसरा एक कुत्रा, तो ते एकदम जोरात आला. मग तेव्हासुद्धा मला देवाने वाचवलं. मी देवाला आभार मानलं, धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, कारण की 2दा मला तू वाचवलंस. असं 2दा कुत्रा आला तरी मला काहीच झालं नाही. आणि मी आभारच मानत राहिले, कारण मी घरून निघतानाच मी प्रार्थना करून निघाली होती की देवा, ट्रॅफिक खूप असते डहाणूला जायला, तर मला सुरक्षितपणे घेऊन जा आणि सुरक्षितपणे घरीसुद्धा घेऊन ये. मी गाडीचा ताबा तुझ्या हातामध्ये देत आहे, तूच गाडी चालव, असं मी प्रार्थना करून निघाले. आणि 2दा माझा अपघात होणारा होता. त्या अपघातापासून देवाने मला वाचवलं, म्हणून मी त्या प्रभू येशूला धन्यवाद देते, आभार मानत आहे. देवाने तुम्हाला संरक्षण दिलं. हो. सर्वांनी मोठ्याने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या.
जोरजोरात टाळ्या वाजवा. प्रभू येशूचं स्वागत करा. मोठ्या आवाजात प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 प्रभू तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. आणि आता आपल्या प्रभूसमोर शांत व्हा आणि आपलं हृदय उघडा. आठवण करा तुमच्या मनात कोणाविषयी राग, द्वेष, कटुता आहे त्या सगळ्यांना पूर्ण हृदयाने क्षमा करा, कारण ही प्रभूची आज्ञा आहे. आपल्या जीवनातल्या सर्व पापांची देव आपल्याला क्षमा करायला तयार आहे, पण ही त्याची आज्ञा आहे की आपण पण आपल्या अपराधांना क्षमा केली पाहिजे. ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, छळ केला आहे, अपमान केला आहे, आज त्या सगळ्यांची आठवण करा. तुम्हाला कोणाशी बोलायला आवडत नाही, तोंड पण बघायला वाटत नाही, त्यांचे चेहरे डोळ्यासमोर आणा आणि मनापासून बोला, प्रभू येशूच्या नावाने आज मी तुला क्षमा करत आहे. क्षमा करा, क्षमा करा. सगळा राग, द्वेष मनातून काढून टाका. क्षमा करा सगळ्यांना. टच टच टच. आणि आता आपली स्वतःची पापं कबूल करा. आपण सगळेच पापी आहोत आणि देवाला आपली पापं ठाऊक आहेत, म्हणून काही लपवण्याचा, झाकण्याचा प्रयत्न करू नका. देवासमोर आपली पापं उघड करा. चोरी करणं, खोटं बोलणं, व्यभिचार करणं, खून करणं, दुसऱ्यांना फसवणं, लुबाडणं, लाच घेणं, लाच देणं, देवाला दोष देणं, स्वार्थाने वागणं, गर्वाने वागणं, दुसऱ्यांवर अन्याय करणं, जुलूम जबरदस्ती करणं, अत्याचार करणं, मनातले वाईट विचार, डोळ्याने जे वाईट पाहिलं, तोंडातून जे वाईट निघालं, शिव्या, शाप, निंदा, नालस्ती, चेष्टा, मस्करी सगळं कबूल करा. जीवनातली गुप्त पापं देवासमोर उघड करा आणि त्याला सांगा, हे प्रभू मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पापं केलेली आहेत, माझ्याकडून ही पापं झाली आहेत, मला मान्य आहेत, कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच टच. आणि आता आपल्या पापांसाठी रडून पश्चाताप करा. रडा आपल्या पापांसाठी, कारण देवाला पश्चातापी हृदय आवडतं. त्याला सांगा, हे प्रभू मी एक पापी व्यक्ती आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी खूप पापं केली आहेत, मला दुःख होतं आहे, वाईट वाटतं आहे, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे. टच टच टच. आणि आता पापांची क्षमा मागा. आपल्या पापक्षमेसाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिला आहे. आत्म्याच्या डोळ्याने प्रभू येशूच्या क्रूसाकडे बघा. आपले हात उंच करा आणि हृदयातून त्याला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर, माझं पाप्यावर दया कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर. तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर. प्रभू दया कर, दया कर, माझं पाप्यावर दया कर, मला क्षमा कर, क्षमा कर, मला क्षमा कर. आणि आता विश्वासाने आजारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करून बरा करेल. जिथे आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. शरीरातल्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, सूस निघून जावो, तुटलेली हाडं जोडली जावोत. मानसिक आजार प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट हो. तुमच्या शरीरातला प्रत्येक अवयव जो सैतानाने बांधून ठेवला आहे, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तो मुक्त हो, मुक्त हो,
आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, लंगडे चालायला लागोत, पक्षघाती उठवले जावोत, कुष्ठरोगी शुद्ध होत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांनो प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही आहे त्यांना प्रभू नोकरी देऊ. ज्यांचा धंदा आहे त्यांच्या धंद्यावर प्रभूचे आशीर्वाद देऊत. ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांना प्रभू घर देऊ. ज्यांना मूलबाळ नाही आहे त्यांना प्रभू मूल देऊ. जे कर्जबाजारी आहे ते कर्जातून मुक्त होत. जे व्यसनाधीन आहे ते व्यसन मुक्त होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती येऊ. तुमच्या जीवनातील आणि कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देऊत. जोरदार टाळ्या वाजवा, प्रभूला धन्यवाद द्या. धन्यवाद 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 स्वर्गीय पित्या. धन्यवाद हे महान पित्या. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्म्या. धन्यवाद प्रभू, तुला धन्यवाद, तुला धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आशीर्वादासाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला घरून आणलेलं तेल, पाणी, रुमाल आणि इतर ज्या वस्तूंवर तुम्हाला आशीर्वाद हवा आहे त्या देखील हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्यावर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद देवोत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डाव पेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन. ज्यांना देवाचं काम करायचं आहे आणि सामर्थ्य हवं आहे तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. हात खाली ठेवा. आता आपण तारणाची म्हणजे आत्म्याच्या मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला नाही आहे, तुम्हाला जर आज येशूचा स्वीकार करून आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात जोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. ज्यांचं तारण झालं आहे तुम्हाला ही प्रार्थना बोलण्याची गरज नाही आहे. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या हृदयात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा तारणारा आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेणार आहोत. वैभव
तुझे वैभव पाहुसा